काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सहकाराचा बालेकिल्ला म्हणून संगमनेर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघावर सुरुवातीला बीजी खताळ व त्यानंतर भाऊसाहेब व बाळासाहेब थोरात यांनीच राज्य केले। खताळ, देशमुख, थोरात या घराण्यांभोवती संगमनेरचे राजकारण फिरते। बाळासाहेब थोरात यांनी 8 पंचवार्षिक म्हणजेच तब्बल 40 वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। मात्र यावेळी शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी येथे परिवर्तन घडवून आणलं। कसा आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 1962 साली या मतदारसंघातून भिकाजीराव जिजाबा खताळ हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। त्यांना त्यावेळी 16,854 मते मिळाली होती। तर त्यांचे अपक्ष प्रतिस्पर्धी दत्ता अप्पाजी देशमुख यांना 15,907 मते मिळाली होती। 1967 साली या मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा भिकाजीराव जिजाबा खताळ यांना उमेदवारी दिली। ते 28,921 मते घेत विजयी झाले। पीएसपी पक्षाच्या बीजी दुर्वे यांचा त्यांनी पराभव केला होता। दुर्वे यांना त्यावेळी 27,521 मते मिळाली होती। 1972 साली संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील यांना तिकीट दिले। ते पुन्हा विजयी झाले। त्यांना यावेळी 47,634 मते मिळाली होती। त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी होते अपक्ष उमेदवार मोहनराव आबासाहेब गाडे। गाडे यांना त्या निवडणुकीत फक्त 10,660 मते मिळाली होती। 1978 साली काँग्रेसने खताळ पाटील यांच्या ऐवजी भाऊसाहेब संतोजी थोरात यांना तिकीट दिले। तर बीजी खताळ पाटील हे JNP पक्षाकडून उभे राहिले। या निवडणुकीत संगमनेरच्या मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवला व भाऊसाहेब थोरात हे 33,627 मते घेत विजयी झाले। JNP पक्षाच्या बीजी खताळ पाटील यांना 32,526 मतांवर समाधान मानावे लागले। 1980 साली संगमनेर मतदारसंघातून काँग्रेस आयने पुन्हा एकदा बीजी खताळ पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले। त्यांना या निवडणुकीत 37,885 मते मिळाली। त्यांनी अपक्ष उमेदवार संभाजी रामचंद्र थोरात यांचा पराभव केला होता। SR थोरात यांना या निवडणुकीत 35,845 मते मिळवली होती। 1985 साली संगमनेर मतदारसंघातून पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक लढवली। इच्छा असूनही काँग्रेसने त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली। त्यांच्या विरोधात काँग्रेसने शकुंतला थोरात यांना उमेदवारी दिली होती। बाळासाहेब थोरातांच्या या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी तब्बल 10,000 मतांनी शकुंतला थोरात यांचा पराभव केला। बाळासाहेब थोरात यांना 40,298 मते मिळाली, तर शकुंतला थोरात यांना 30,059 मते मिळाली होती। 1990च्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसने गेल्या वेळी झालेली चूक सुधारली व आपल्या पक्षाकडून बाळासाहेब थोरात यांना तिकीट दिले। विद्यमान आमदार असलेले बाळासाहेब थोरात हे त्यानंतर दुसऱ्यांदा निवडून आले। त्यांच्या विरोधात भाजपने वसंतराव सखाराम गुंजाळ यांना उमेदवारी दिली होती। बाळासाहेब थोरात यांना 57,465 तर गुंजाळ यांना 52,603 मते मिळाली। 1995 मध्ये काँग्रेसने दुसऱ्यांदा बाळासाहेब थोरात यांना संधी दिली। बाळासाहेब थोरातांनीही या निवडणुकीत हॅट्रिक केली। यावेळी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून बापूसाहेब नामदेव गुळवे हे होते। बाळासाहेब थोरातांना या निवडणुकीत 73,611 मते मिळाली, तर गुळवे यांना 58,957 मते मिळाली। 1999 मध्ये संगमनेर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा बाळासाहेब थोरात यांनाच तिकीट दिले। बाळासाहेब थोरातांविरोधात गेल्या वेळी असलेले बापूसाहेब गुळवे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र यावेळी गुळवे हे शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार होते। मात्र थोरातांनी चौथ्यांदा संगमनेर मधून विजय मिळवला। थोरातांना 61,975 मते मिळाली, तर विरोधी बापूसाहेब गुळवे हे 40,524 मते मिळवू शकले। 2004 मध्ये काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना तिकीट दिले। आता शिवसेनेने त्यांच्या विरोधातला उमेदवार बदलला। यावेळी शिवसेनेने संभाजी रामचंद्र थोरात यांना उमेदवारी दिली। मात्र 1,20,058 मते घेऊन बाळासाहेब थोरात पाचव्यांदा निवडून आले। संभाजी थोरात यांना 40,301 मते मिळाली होती। 2009 साली संगमनेर मध्ये काँग्रेसने पुन्हा बाळासाहेब थोरातांनाच तिकीट दिले। ही थोरातांची 6वी निवडणूक होती। यावेळी शिवसेनेने पुन्हा आपला उमेदवार बदलला। यावेळी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व शिवसेनेकडून बाबासाहेब धोंडीबा कुटे यांच्यात लढत झाली। बाळासाहेब थोरात यांना 96,686 मते मिळाली, तर कुटे यांना 41,310 मते मिळाली।
थोरातांना गेल्या वेळीपेक्षा कमी मते मिळाली असली तरी ते 6व्यांदा विजयी झाले. 2014 साली काँग्रेसने पुन्हा बाळासाहेब थोरातांना तिकीट दिले. यावेळी शिवसेनेने त्यांच्या विरोधात जनार्दन आहेर यांना उभे केले. मात्र या निवडणुकीतही बाळासाहेब थोरात 7व्यांदा विजयी झाले. यावेळी थोरातांना 1,03,564 मते मिळाली, तर जनार्दन आहेर यांना 44,769 मते मिळाली. 2019 साली काँग्रेसकडून पुन्हा बाळासाहेब थोरात यांनाच तिकीट मिळाले. यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीतही बाळासाहेब थोरात यांनी 1,25,380 मते मिळवत विजय मिळवला. साहेबराव नवले यांना 63,928 मतांवर समाधान मानावे लागले. 2024च्या निवडणुकीत मात्र थोरातांच्या 40 वर्षांपासूनच्या गडाला सुरुंग लागला. सुरुवातीला सुजय विखे यांनी थोरातांविरोधात मोहीम उघडली. थोरात विखे फाईट होण्याची शक्यता असताना अचानक हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने घेतला. त्यानंतर भाजपचे युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना तातडीने शिवसेनेत पक्षप्रवेश देत थोरातांविरोधात उभे करण्यात आले. खताळ विखे या जोडगोळीने मात्र संगमनेरचे वातावरण फिरवले. आपली 9वी निवडणूक लढवत असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव झाला. अमोल खताळ यांना 1,12,386 मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मतांवर समाधान मानावे लागले. सुमारे 11,000 मतांनी थोरातांचा पराभव झाला. या पराभवाची चर्चा मात्र देशभर झाली. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला आवडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह 24 या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.